38 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 1 मयुरेश फलंदाजीमध्ये केलेली ती खेळी सुरेखरित्या राहिली होती. 38 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी ज्याच्या बॅटमधून पाहायला भेटली. मयुरेश तो स्वतः कर्णधार गोलंदाज षटक क्रमांक 1 घेऊन आलाय. पहिला चेंडूवरती ड्राईव्ह केला. ड्राईव्हचा फटका सरळ चेंडू निघून चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेने संघाचं खातं उघडलंय. श्री गणेश झालाय धावांचा. 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले धीरज आणि ॲलन. डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती खोलवर टाकायचा चेंडू समोर दिशेने डाऊन द ग्राउंड सरळ दिशेने सरळ चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईन पलीकडे पहिला आलाय चौकार. डीजे बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने अतिशय देखना स्ट्रोक पाहायला भेटला. सुंदर क्रिकेट पाहायला भेटतंय. ॲलन गावद्या विराट क्रिकेट असेल नामांकित खेळाडूपैकी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालाय. विरार नगरी मधील अर्नाळा गावामधून येणारा संघ मैदानाच्या आतमध्ये 38 धावांचा पाठलाग करतोय. सुरेखरित्या चेंडू हाताळला होता म्हणावा लागेल. लेंथ लाईन टप्पा व्हेरिएशन सर्व काही गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये पाहायला भेटतं. एकेरी धावेने संघाचं खातं वाढले. 7 धावा धावफलकावरती लागलेत. जागा बनवून खेळलाय. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 9 तारा डोंगरपाडा या संघाचं एकेरी धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होईल. 1-2 अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकामध्ये. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्हचा फटका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. पुन्हा एकदा चौकार अडवलाय म्हणावा लागेल. षटक क्रमांक 1 संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती लागलेत. अंतिम सामना PCC पाचपारी क्रिकेट क्लब विपक्षा संघ पाहायला भेटेल पांडवास बॉयज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉलच्या दिशेने यायचं आहे. संकेतदादा आग्रे यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. त्याला संकेतदादा आग्रे आपणास विनंती असेल की आपण टॉस का बॉलच्या दिशेने यायचं आहे. बहुजन विकास आघाडीचे समाजसेवक मोरेगाव नगरीमधील एक गोड व्यक्तिमत्व आपण ज्यांच्याकडे पाहतो संकेत आग्रे. ड्राईव्ह केलाय समोर दिशेने अतिशय देखना स्ट्रोक सरळ चेंडू निघून चाललाय. चला पंचांशी वादविवाद करू नये. अंपायर डिसिजन देईल ते अंतिम असेल. थर्ड अंपायर घोषित केलंय. चला सर्व खेळाडूंना आपली फील्ड सजावून घ्यायचे. थर्ड अंपायर घोषित केला. आमची टेक्निकल टीम व्यस्त असेल चेक केलं जाईल. महत्वपूर्ण चौकार असेल. जर चौकार असेल तर चौकार आलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर दिशेने धीरजच्या बॅट मधून चौकार आलाय म्हणावा लागेल. चौकाराने धावफलक जलद गतीने वाढलंय. 13 धावा धावफलकावरती लागले. षटक क्रमांक 2 यश याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. विजयाचे यश मिळवण्यासाठी षटक हाताळण्यासाठी आवरेज काय इनटू द गॅप लगातारचा दुसरा सरळ चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. अच्छा
17 धावा धावपालकावरती लागलेत. यशच्या विरुद्ध केलेलं ते आक्रमण. 2 चेंडूवरती लगातारचे 2 चौकार. धीरज मैदानाच्या आतमध्ये चौकारांची आतिषबाजी, चौकारांची फटकेबाजी मैदानाच्या चहू बाजूने करतोय म्हणावा लागेल. पहिला स्टेट डाऊन द ग्राउंड, दुसरा ऑफ साइडला. 2 चेंडूचा खेळ झाला आणि 17 धावा धावपलकावरती लागलेत. 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये. किंजल इलेव्हन या संघाचे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. ड्राईव्ह केला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज झालाय बीट, चेंडू आलाय निर्धाव. 2 चौकार आल्याच्या नंतर कमबॅक पाहायला भेटलं गोलंदाज यश याचं. मोठा फटका मारण्याचा वारंवार सातत्याने प्रयत्न केला जात होता. यावेळेला हलक्या हाताने सन्मान दिलाय म्हणावा लागेल. एकेरी धावपालकामध्ये ऍड होईल. 18 धावा धावपालकावरती लागलेत. डावकुऱ्याचा फलंदाज एलन गावद्या मैदानाच्या आतमध्ये असेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन किंजल इलेव्हन संघाचं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 18 धावा. फुल टॉस, फुलर लेनचा चेंडू होता. फलंदाजाने क्षेत्ररक्षकाने फील्ड केले. तद्वर एकेरी धावपलकामध्ये ऍड होईल. चला अंपायर रिव्ह्यू आहे का? चला चेक केलं जाईल. अंपायर रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल. अठरा धावा धावपलकावरती लागले. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चल थोडीशी घाई करायची. फेअर डिलिव्हरी म्हणावी लागेल. एकेरी धावपलकामध्ये ऍड झाले. 19 धावा धावपलकावरती लागलेत. 1-2 गो. अंतिम चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. अंतिम चेंडू असेल. यशच्या हातामध्ये षटक क्रमांक 2. आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत म्हणावे लागतील. यश यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका, चांगला दर्जाचे क्षेत्ररक्षण, थोडासा फंबल. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावपलकावरती लागलेत. मॅचचे इक्वेशन असे असेल, येणारे 12 चेंडू असतील आणि 18 धावेंची गरज असेल. कुठेच जाऊ नका, पाहत राहा. नामा बॉईज पुरस्कृत मोरेगाव नगीन दास प्रीमियर लीग डीजे. बॉयच्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्याच्या नंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय. PCC 5 पायरी या क्रिकेट क्लबला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 नितीन गोलंदाजी ट्रॅकवरती झालाय. 12 चेंडू आणि 18 धावेंची गरज असताना महत्वपूर्ण षटक असेल. षटक क्रमांक 3 नितीन. एलन गावद्या डावखुरा हाताचा फलंदाज, इनटू द गॅप. सरळ चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईन पलीकडे चौकार आलाय. डीजे थँक्यू डीजे. महत्वपूर्ण चौकार आलाय म्हणावा लागेल. एलन गावद्या नामांकित खेळाडूपैकी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चौकारांची आतिषबाजी करतोय. एलन गावद्या
चौकार आल्याच्या नंतर कशा रीतीने खेळ करेल, सुरेखरित्या हाताळलेला चेंडूचा फेअर डिलिव्हरी म्हणायला लागेल, अचूक लेंथ लाईन टप्पा व्हेरिएशन सर्व काही कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज नितीन याचं चौकारानंतर निर्धाव चेंडू हाताळलाय, ड्राईव्ह केलाय, चुकी घडते चुकीचं रूपांतर, दुसरा चौका. डीजे अच्छा होय होय थँक्यू डीजे. पाच पायरी मधील एक गोड व्यक्तिमत्व अक्षय कांबळे यांचे देखील इथे आगमन झाले. दादा आपणास देखील विनंती असेल की आपण आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. आपल्या देखील नॅमा बॉईजच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ट्वेंटी 29 धावा धापालकावरती लागलेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, उर्वरित 2 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. चला दुखापतीग्रस्त असलेला खेळाडू मैदानाबाहेर जातोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय, प्रीतम आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यशला दुखापतग्रस्त असल्यामुळे मैदान सोडावं लागतं. मैदानाबाहेर यश गेलाय, नवीन क्षेत्ररक्षक मैदानामध्ये आलाय. प्रीतम आलाय आता नवीन क्षेत्ररक्षक. 29 धावा धापालकावरती लागले. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. मॅचचे इक्वेशन असेल, येणारे 8 चेंडू आणि 9 धावेंची गरज असेल. 2 सलामीर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला भेटत. किंजल 11 या संघाचे धीरज आणि एलन गावद्या हलक्या हाताने थोडासा मिसअंडरस्टँडिंग. चिकी सिंगल, चौटी सिंगल खात्यामध्ये ऍड झाले. एकेरी धावेने संघाचं देखील खातं वाढलंय. 1 टू गो. अंतिम चेंडू असेल, येणारे 7 चेंडू असतील आणि 8 धावेंची गरज असेल. यावेळेस काय सुरेखरित्या हाताळलेला चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक फील्ड करेल. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावपालकावरती लागलेत. येणारे 6 चेंडू असतील आणि 7 धावेची गरज असेल. डीजे मैदानाच्या आतमध्ये पाहणजनक असेल. छोटा पॅक बडा धमाका. षटक क्रमांक 4 अंतिम षटक. बेनी याला आमंत्रित केलंय. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील अंतिम षटकापर्यंत खेळ करतायत एलन गावद्या आणि धीरज पाटील. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक. बेनी पहिला चेंडू फुलरलेचा बॉल स्वतःच्या फॉलोमध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट मारायचा देखील प्रयत्न, चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. बेनी याचा चेंडू टाकल्याच्या नंतर जितक्या जलद गतीने चेंडू आला त्याला देखील फेस केलंय म्हणावे लागेल बेनी आणि अपयश आलं, पण प्रयत्न चांगला होता म्हणावा लागेल बेनी याचा. 32 धावा धावपालकावरती लागलेत. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये.
आतापर्यंत एक चेंडूचा खेळ झालाय. 32 धावा धावपालकावरती लागलेत. येणारे 5 चेंडू असेल अजून देखील 6 धाव्यांची गरज असेल. बेनी महत्वपूर्ण षटक असेल. संघाची महत्वपूर्ण कामगिरी खांद्यावरती असेल म्हणावी लागेल. धगधग धगधग वाढवणारा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा म्हणावा लागेल. फुलटॉस पंचांनी सरळ नो घोषित केलाय. 1+4 बोनसच्या रूपामध्ये आलाय चौकार. विजय दिशेने वाटचाल करणारा संघ पाहायला भेटतोय. किंजल 11 1+4 बोनसच्या रूपामध्ये 5 धावा धावपलकामध्ये ऍड झाले. येणारे 5 चेंडू असेल आणि 1 धावेंची गरज असेल. 2 सलामीराने केलेला खेळ 38 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली ती खेळी आउटस्टँडिंग राहिले म्हणावी लागेल. एलन गावद्या असू दे या धीरज असू दे, धीरज पाटील, एलन गावद्या 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील खेळपट्टीवरती पाहायला भेटतात. औपचारिकता बाकी म्हणावी लागेल. या सामन्यामध्ये येणारे 5 चेंडू असतील, 1 धावेची गरज असेल. एलन गावद्या डावकरी हाताचा फलंदाज. बेनी मागडे षटक म्हणावे लागेल. अंतिम चेंडूचा अंतिम धावेची गरज असेल. फुलटा चेंडू फुलर लेनचा सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम किंजल 11, हार्ड लक टीम 9 तारा डोंगरपाडा. पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज डांस करेंगे यारो, चाहे बजे सुबह के 4, चलो शर्म को गोली मारो, बड़े खून को की